नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 11 मध्ये मनसे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर मनसे नेते सलीम शेख यांच्या वतीने मतदारांशी थेट संवाद साधत बहुसंख्य मतांनी मनसे उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलंय। यावेळी सलीम शेख यांनी नागरिकांना योग्य उमेदवार निवडण्याचं आवाहन करत मनसेच्या भूमिकेवर प्रकाश टाकला। मतदान प्रक्रियेबाबत संभ्रम दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रत्यक्ष मतदान कसं करायचं याचं प्रशिक्षण नागरिकांना देण्यात येत होतं। विशेष म्हणजे मतदारांचा सराव करता यावा यासाठी मतदान शिल्प काढून देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती। गोसेवेसाठी ओळखले जाणारे सलीम शेख यांची ओळख गायधनी म्हणून विनायकदादा पाटील यांनी करून दिली। त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रचार कार्यक्रमावेळी उमेदवार गीता जाधव, माया काळे, रेणुका लहारे यांनी देखील आपली भूमिका मांडत विकासाच्या मुद्द्यावर माहिती दिली। सर्वांना जय महाराष्ट्र। मी म्हणणार नाही प्रचार थंडवलाय, खरं तर प्रत्येक घराघरामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरत होतो, प्रत्येक घराघरामध्ये ऑक्शन होत होतं आणि प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालाय आम्हाला। आणि आशा करते की आता ह्या 2च दिवसात खरं तर उद्या नाही परवाच 15 तारखेला आपलं मतदान आहे। मी सर्व नागरिकांना सांगेल, आपलं मत आहे खूप बहुमूल्य आहे। आपण योग्य त्या व्यक्तीलाच करावं, कारण की तुम्ही आता बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे सध्या सगळीकडे एकच शब्द व्हायरल होतोय, विकास 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 विकास। तर मला नागरिकांना ना एक प्रश्न विचारायचा आहे, एकटे प्रभाग क्रमांक 11 मधले सलीम मामा शेख नगरसेवक सोडले तर बाकीच्यांनी विकास काय केला? पक्ष बदलले का बदलले? विकास का नाही केला? तुम्ही आज 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर मत मागायला त्या नागरिकांकडे आणि म्हणताय आम्हाला विकास करायचा आहे। मी नागरिकांना आवर्जून सांगेल की बघा, डोळे उघडा, ते आपलं न्यूज चॅनल आहे ना, उघडा डोळे बघा नीट। मी नागरिकांना सांगेल की प्लीज कृपा करून चांगल्या आणि योग्य माणसांना मतदान करा। एवढ्या वर्ष यांनी काय केलं हा प्रश्न नागरिकांनी त्यांना विचारला पाहिजे। सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र। मी रेणुका विठ्ठल लहारे, प्रभाग 11 ब मधनं अनुसूचित जमातीमधनं उमेदवारी करीत असून सलीम मामाच्या पॅनलला आहे। आणि मी थोडक्यात माझी माहिती देते की मी एका सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील एक पीठ गिरणी कामगाराची मुलगी असून घंटागाडी कर्मचारी माझे पती आहेत आणि एकदम अत्यंत गरीब आणि साध्या कुटुंबातली मी आहे। पण नक्कीच जर मला पक्षाने आणि जे काही आहे उमेदवारी दिलेली आहे ते येणाऱ्या दिवसामध्ये, जसं सलीम मामाने गेल्या 3-4 उमेदवारीमध्ये त्यांनी जे आतापर्यंत सेवा केली, जे काम केलं, आम्ही सुद्धा त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्याप्रमाणे जनसेवेसारखं आमचा एक आदर्श समजून त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे जाऊ। आणि मी सर्व मतदारांना एक विनंती करते, तुमचं मत हे अनमोल आहे आणि प्रबुद्धनगर सारख्या स्लम एरियामध्ये मी राहिलेले आहे। मला माहिती आहे तिथे असलेल्या समस्या, मी स्वतः जगलेले तिथल्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहेत आणि तिथे मी राहते, म्हणून मला तिथे जाऊन त्यांची चौकशी करून मला त्या समस्या विचारण्याची गरज नाही, कारण की मी स्वतः तिथे राहते, मला माहीत आहे तिथल्या समस्या काय आहे। तर तुम्ही सर्व मतदारांना मी आवर्जून एक विनंती करते की तुम्ही सर्वांनी जे काही तुमचं मत आहे ते आमच्या संपूर्ण ह्या पॅनलला विजयी करून तुमचं येणारं 15 तारखेचं जे मतदानाचा जो दिवस आहे त्या दिवशी तुमचं मतदान देऊन तुम्ही तुमचं प्रेम दाखवावं आणि तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते। प्रचार संपला, आपला इथं प्रचार संपलाय। काय सांगणार? आपला जो प्रचार होता तो जोरात प्रचार सुरू होता आणि मतदारांचा आपल्याला खरं तर प्रचार वगैरे मी काही जोरात म्हणणार नाही। मतदार राजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्व मतदार राजा प्रत्येकाच्या घरी गेलो आणि मतदार राजानं आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आणि मी मतदार राजाला एक नम्रपणे आवाहन करणार आहे, आपलं मत लाख मोलाचं आहे। आपण मतदान करताना जी उमेदवार, जे लोकप्रतिनिधी जे सतत 365 दिवस आपल्या सुखादुःखामध्ये
असतात अशाच लोकांना आपण स्वीकारलं पाहिजे, जेणेकरून काही उमेदवार 5 वर्षानंतर जनतेकडं परत पैशाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर परत जनतेकडे मत मागायसाठी येत असता मी जनतेला नम्रपणे आवाहन करणार आहे का अशा लोकांना सुद्धा आपण बाजूला ठेवलं पाहिजे. आणि जे मला वाटतं ह्या सातपूर भागामध्ये आपण जर बघितलंय का नेहमीच या सातपूर भागातील ही जनता आहे, जात पात धर्मभेद यापेक्षा वेगळं जी सतत जनतेमध्ये वावरत असते, काम करत असते, सुखादुखात असते, अशाच लोकांना जनता ही स्वीकारत असते. आणि मला वाटतं येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला जो 16 तारखेला आपल्याला कळेलच आमचा ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आमचा विजय निश्चित आहे. 99% ह्या एरियात हिंदू बांधव राहतात आणि हिंदू बांधवांमध्ये सलीम मामा यांची मामा म्हणून ओळख आहे. आणि तसेच दादा पाटील यांनी देखील आपली चांगली स्तुती त्या काळात करायची आणि गोमातेची सेवा आपण करत होतो. आपल्याला एक गायधनी म्हणून आपलं नाव ठेवलं होतं. मी तर सातपूर भागामध्ये काम करत असताना मी कधी कुठल्या समाजाचे किती मतदार हे मी कधी बघितलेलं नाहीये. आणि मला याचा सार्थ अभिमान आहे. त्या सातपूर भागातील जनता आमचे सर्व हिंदू बांधव असतील, सर्व हे सतत त्यांनी माझी जातपात न बघता ती सतत माझ्या सोबत राहिलेली आहे. कायम आपण ज्या गायी असायच्या त्या गायींची सेवा करत होतात. स्वतः विनायकदादा पाटील होते, त्यांनी देखील आपली कायम. खरं तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या वेळेस गाई आपल्या पिल्ल्याला जन्म देते आणि पिल्ल्याला जन्म दिल्यानंतर जे पिल्लू असतं त्याची जी कवळी खुरं असतात तेव्हा ती कवळी खुरं काढून घ्यावं लागतात. आणि मला वाटतं ह्या पाळलेल्या गायी नाहीये, ह्या सोडलेल्या गायी आहेत. यांची जी पिल्लं आहे, ज्याच गायी पिल्ल्याला जन्म देतात यांची खूर न काढल्यामुळं ती खूर इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढून जाते का त्या ठिकाणी जे प्राणी असतील, म्हणजे गाई असेल बैल असेल, यांना ते खूर वाढल्यानंतर चालता सुद्धा येत नाही, बसता सुद्धा येत नाही. आणि मला वाटतं हे ज्यावेळेस मी त्या मुक्या जनावरांच्या वेदना बघितल्या तर मी जवळजवळ 1 महिना या सातपूर भागामध्ये ही मोहीम चालवली. ज्या जनावरांची खुरं वाढली होती ती मोठी खुरं ती कापली. आणि मला वाटतं ती खुरं कापल्यानंतर ते गाई असेल बैल असेल त्या ती खुरं कापल्यानंतर ज्यावेळी ते उभी राहतं आणि टनाटन उड्या मारायला लागतात, तर मला वाटतं यासारखा आनंद दुसरा कुठलाही असू शकत नाही. प्रथम आपण सुरुवात केली होती सातपूर महापालिकेसमोर. हो, मी संपूर्ण सातपूर शहरामध्ये नाशिकच्या अन्य भागामध्ये सुद्धा ही मोहीम राबवली होती. माझे मार्गदर्शक ते आज हयात नाहीये, वनाधिपती विनायकदादा पाटील. मी जे गुरांची जी खुरं कापण्याचं काम केलं होतं, एक चांगल्या भावनेत त्या ठिकाणी काम केलं होतं, खुरं कापायचं काम केलं होतं. ज्यावेळेस वनाधिपती विनायकदादा पाटील त्यांची आमची एका कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि ते एका कार्यक्रमात त्या ठिकाणी बसले असताना मी समोरून येत होतो, त्यांनी उभं राहून या सलीम मामा गाई धनी, म्हणजे मला वाटतं मी सलीम मामा शेखे, पण मला वाटतं स्वर्गीय विनायकदादा पाटलांनी माझे मार्गदर्शक यांनी मला त्यावेळेस ही पदवी दिली होती सलीम मामा गाई धनी. यापेक्षा मला वाटतं कुठलीही पदवी मोठी असू शकत नाही. आपण मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी एक नम्रपणे आवाहन करणार आहे, जी सतत आपल्या सेवेमध्ये असते, दुःखासुखामध्ये असते आणि नेहमीच गुंडगिरीच्या विरोधामध्ये आवाज उठवते, अशाच उमेदवारांच्या पाठीमागं मतदान करत असताना जनतेने याचा विचार केला पाहिजे. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग 11 मध्ये मनसेचा प्रचार दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत असून येत्या मतदानात याचा काय परिणाम होतोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.